काय चाललंय? केंद्र सरकारने आता नवीन कायदा केला, काल बघितलात की नाही? राहुल गांधी विरोधी पक्षनेते पार्लमेंटचे त्यांनी सांगितलं की 4 महिन्यात 7 लाख मतदान महाराष्ट्रात वाढलं. कुठून ते सांगा? सरकारनं कायदा केला की आता 45 दिवसाच्या वर ईव्हीएम मशीन किंवा त्या पेट्या ज्या मतदानाच्या आहेत ना त्या ठेवायच्या नाहीत, नाहीशा करायच्या. लक्षात घ्या, नाहीशा करायच्या. म्हणजे काय? सरकारने काळं काम केलेलं, आपण हरलेलो नाहीये. आपल्याला आघाडी करायची आहे नाही असं नाही, त्याच्यात तुम्ही भाष्य करू नका. ती योग्य ठिकाणी कशी करायची ती करू, पण नपेक्षा आपण लढायचं ना. तयार आहात ना तुम्ही? का आपलं जाऊ द्या, सोडून द्यायचं काय? कशाला सोडताय रे? आता इराण आणि इस्रायलचं युद्ध चालू आहे, बघितलं की नाही? कोणाला वाटत होतं काय की इस्रायलला कोण पुरं पडेल? वाटत होतं काय? सगळे मारले प्रमुख त्यांचे सैन्यातले. एअरफोर्सचे मारले, नेव्हीचे मारले, सैन्यातले मारले. 86 वर्षाचा म्हातारा उभा राहिला. 86 वर्षाचा म्हातारा उभा राहिला. सैन्याचं नेतृत्व मी करेन म्हणाला. 2.5 वर्षापूर्वी रशिया आणि युक्रेन, ज्याचा मी आदर्श नेहमी सांगत असतो, फैसल बरोबर आहे ना, नेहमी सांगत असतो आदर्श त्याचा. रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं. रशियाने घोषणा केली की मी युक्रेनला 48 तासात संपवून टाकीन. आणि 4 दिवसानंतर युक्रेनचा राष्ट्रपती झेलेन्स्की ना, काय रे तो शब्द अतिशय सोपा आहे तो, झेलेन्स्की काय तो गायब झाला. लोक म्हणाले पळाला, देश सोडून गेला. 24 तास मध्ये चव्हाणवहिनी गेल्या, फक्त 24 तास. आणि सैन्याचा ड्रेस तिने अंगावर चढवला, मिलिटरीचा ड्रेस अंगावर चढवला. या बाजूनं संपूर्णपणे बुलेट्स घेतल्या, म्हणजे गोळ्या घेतल्या, हातामध्ये गन घेतली आणि जाहीरपणे बाहेर आला आणि देशाला सांगितलं मी पळालोय नाही, मी लढायला उभा आहे. आणि घराघरातून बायका मुलांनी, पोरा बाळांनी सैन्याचा ड्रेस अंगावर चढवला आणि हातामध्ये बंदुका घेतल्या, रिव्हॉल्वर घेतली, गन घेतल्या आणि अख्खा देश पेटून उठला आणि सांगितलं की आमचा राष्ट्राध्यक्ष लढायला तयार आहे, आम्ही देखील लढायला तयार आहोत. आज 2.5 वर्षे रशियाच्या नाकात दम आलाय. कोण हे? परवाच्या दिवशी 26 लोकांना, 26 महिला भगिनींची कपाळ पांढरी केली, ज्यांनी पांढरी केली. ही पांढरी कपाळ केल्यानंतर आमचे देशाचे पंतप्रधान परदेशातून आले आणि ते पहलगामला गेले नाहीत. ज्या ठिकाणी हा सगळा नंगा नाच झाला किंवा हा क्रूर असं हत्याकांड झालं तिथं गेले नाहीत. गेले बिहारला, निवडणुकीच्या प्रचारला गेले. घेऊ का 15 मिनिटं ह्या विषयावर तुमचे? समजून घ्या नीट. आज देशाचे पंतप्रधान काय म्हणतात? मेरे खून में खून नहीं बह रहा है, सिंदूर बह रहा है. तुमच्या रक्तात सिंदूर वाहतोय. 26 आमच्या महिला भगिनी, त्यातला एक बिचारा तो मुस्लिम होता, त्याचं नाव मुद्दामून घेत नाहीत. 26 माणसं मारली. ते मारणारे आहेत कुठं? ते गेले कुठं? ते आकाशात नाहीसे झाले, ते जमिनीत गडप झाले की हवेमधून उडाले? कुठे गेले? त्या लोकांना, 4 लोकांना ज्यांनी हे सगळं मारलं, लोकांना, पुरुषांना मारलं, जात धर्म बघून मारला, त्यांना मारलं आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी. का 4 दिवसात तुम्ही युद्ध बंद केलं? का? तुम्ही तर घोषणा करत होता, हुशारच्या मारत होतात. आम्ही त्या ठिकाणी कराची घेतली, आम्ही त्यांची कुठली ती राजधानी इस्लामाबाद घेतलं, आम्ही हे घेतलं, आम्ही ते घेतलं. अचानकपणे ह्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पने ऑर्डर दिली आणि तुम्ही बंद केलं. तुम्हाला 1971चा किस्सा सांगतो. आज भाजपवाले आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळ संध्याकाळ त्या पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीका करतात ना.
ते गेले 1964 साली. त्यांना आज 61 वर्षे झाली. 61 वर्षे झाली. ते इंदिरा गांधींवर टीका करतात. त्यांचा खून झाला 1984 साली. त्याला आज किती वर्ष झाली? 33 वर्ष झाली ना. 41 वर्ष झाली. आणि 1991 साली राजीव गांधी गेले, त्याला 33 वर्ष झाली. त्यांच्यावर सकाळ संध्याकाळ टीका करतात. असाच प्रसंग 1971 साली आपल्या देशावर आला होता. पाकिस्तान आणि हिंदुस्थानचं युद्ध सुरू झालं. पाकिस्तान आणि हिंदुस्थानचं युद्ध सुरू झालं. त्यावेळेला पाकिस्तानच्या बाजूला अख्खं जग होतं. चीन आतासारखा पाकिस्तानच्या बाजूलाच होता. अमेरिका पाकिस्तानला होती. अमेरिकेचं सैन्य बांगलादेशाच्या खाडीमध्ये पाकिस्तानला मदत करायला उतरलं होतं. आणि पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षाने आपल्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना निरोप पाठवला, त्यांचा राजदूत पाठवला आणि त्याला सांगितलं, इंदिरा गांधींना तो भेटायला आला. इंदिरा गांधी त्याला भेटल्या नाहीत. इंदिराजींनी सांगितलं